काय चाललंय तुझं? त्या केदार आणि तारिणीला सेपरेट रूम दिलीस तू? अगं काल आलेत ना ते, हा? एक दिवस नाही झाला तर तू त्यांना घरातल्यासारखं वागवायला लागलीस. अगं हिम्मत कशी झाली तुझी? पद्मिनी काकू, मला माहितीये जे काही घडलंय ते कोणालाही पटलेलं नाहीये, पण जो केदारचा हक्क आहे तो त्याला मिळायला नको का? आपण कितीही डिनाय केलं तरी तो या घराचा भाग आहे. कोण भाग आहे कुटुंबाचा? तो मुलगा. अगं तो यांचा मुलगा आहे तरी सिद्ध झालाय का? उद्या उठून कोणी येईल आणि म्हणेल मी खांडेकर आहे, मग काय प्रत्येकाला सेपरेट रूम देत बसणार आहेस तू? सिरियसली कौशिकी, यू रिअली थिंक की ही रोड साइड माणसं आपल्या घरात रूम डिझर्व करतात? ईशा प्लीज. कशाला ओरडतेस तिच्यावर? काय चुकीचं बोलते ती? मुळात ती दोघं इथे राहायला आलेत हे आम्हाला अजिबातच पटलेलं नाहीये आणि त्यांना वेगळी रूम द्यायची गरजच काय आहे? चेतना काकी, मला माहितीये हा निर्णय कोणालाही पटलेला नाहीये, पण प्लीज समजून घ्या. मी जे काही करते ते दया काकांसाठी करतेय. हो ना. अगं मग त्यांच्या पुरतच राहू दे ना. हे बरे झाल्यानंतर जाणार आहेत ना ते. मग वेगळी रूम कशासाठी? का कायमचं ठेवून घेणार आहेस त्यांना? ऍक्च्युली कौशिकीला आहे ना असे बॉट्स लागतात आजूबाजूला जे तिच्या होला हो करतील. तो केदारही त्यातलाच एक आहे. ईशा इनफ. बरोबर बोलतीये ती. त्यांना ताबडतोब बाहेर काढ. पद्मिनी काकू, चेतना काकी, मला माहितीये हा निर्णय आपल्याला कोणालाही आवडलेला नाहीये, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. त्याचा हक्क आपण नाकारू शकत नाही, हे आपण करू शकत नाही. आणि दया काकांना जर हवं असेल त्यांच्याविषयी ना तू काही बोलूच नकोस प्लीज. तुझ्यापेक्षा जास्त काळजी मला आहे त्यांची. अगं बायको आहे ना मी त्यांची. शी जस्ट डझंट केअर काकू. आणि जर तिला आपली काळजी असतीच तर तिने असं केलंच नसतं. अत्यंत सेल्फ सेंटर्ड बाई आहे ती. तिला फक्त स्वतःच खरं करायची सवय. ईशा जरा जास्तच बोलतेस तू. माझ्यावर ओरडू नकोस. तारिणी कशी आहे ते तू स्वतः एक्सपिरियन्स केलंयस. अगं युवीच्या लग्नात किती हर्डल झाले तिच्यामुळे, आठवतंय ना तुला? आणि दया काकाच्या हेल्थच्या नावाखाली आता त्यांना इंडिपेंडंट रूम देतेस या घरात. युवी आणि निशिताचं लग्न मोडेपर्यंत त्यांना इथेच ठेवणारस का तू? ईशा प्लीज, तसं काहीही होणार नाहीये. आणि ती रूम मी केदारला दिली. ओके पद्मिनी काकू, मी आहे ना, मी सगळ्या गोष्टींची काळजी घेईन. तुम्ही काळजी करू नका प्लीज. त्याचीच तर काळजी वाटते मला. तू काय ग, तू काहीही करू शकतेस, काही सांगताच येत नाही. उद्या उठून सगळे युवराजचे हक्क तू केदारला देशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू असा विचार जरी केलास ना तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणीही नसेल. पद्मिनी काकू, काकू प्लीज माझं ऐकून घ्या.